नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. आष्टी शहरात एक आनंदाची बातमी अशी आहे की आष्टी शहरातील सेजल मेहर या युवतीने CA होण्याचा मान मिळवलेला आहे. गेल्या काही दिवसापासून तिचा सराव सुरू होता आणि या परीक्षेमध्ये तिने यशस्वीपणे हे यश संपादन केले. आष्टी शहरातल्या मारवाडी समाजामध्ये ही दुसरी CA होण्याचं अनोखी घटना झालेली. तिची वाजत गाजत आष्टी शहरातल्या तिच्या घरापर्यंत मिरवणूक काढून तिचं स्वागत केलेलं. आपल्यासोबत सेजल मेहर आहे. तिला विचारू कशा पद्धतीने तू हे साध्य केलं. शालेय शिक्षण तुझं कुठं झालं, काय सांगशील एकूण? माझी स्कूलिंग झालेली आहे फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल आष्टी इथे. त्यानंतर त्यावेळेस तर असं वाटत होतं का कलेक्टर वगैरे काही बनायचं, पण त्यानंतर जेव्हा फील्ड येते का 11-12मध्ये कोणता सेक्शन चॉईस करायचा आहे, सायन्स का कॉमर्स, त्यामध्ये समजलं का सायन्सचं होणार नाही तर कॉमर्समध्ये पुढं काय. तर त्यामध्ये मला समजलं का एक CA अशी एक फील्ड आहे, त्यामध्ये आपल्याला. पण इंग्लिश माध्यमामध्ये शिक्षण घेत असताना हे CA का होऊ वाटलं, का असा निर्णय घेतला? ॲक्च्युली माझ्या पप्पांचा जो बिझनेस आहे त्यामधून मला असं वाटत होतं का त्यांना हेल्प करायची. तर त्यामध्ये मी विचार केला का CA हा कोर्स खूप चांगला आहे. ॲज ए फायनान्शियल ॲडवायझर, ॲज ए फायनान्शियल गायडन्स ते पप्पांना मी देऊ शकते. ते पप्पांनाच नाही पण मी त्याची सर्व्हिस पण प्रोव्हाइड करू शकते. हे झालं इंग्लिश माध्यमामध्ये. तू फिनिश इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. पुढं महाविद्यालयीन शिक्षण कुठं घेतलं? पुढं मी कॉलेज केला भाऊसाहेब फिरोदिया अहिल्यानगरमध्ये. त्यानंतर तो पिरियडच होता कोविडचा. मी फक्त 6 महिने कॉलेज अटेंड केलेलं आहे. त्यानंतर सगळं शिक्षण माझं ऑनलाईनमध्ये झालं आहे. एकूणच हे CA अत्यंत कठीण परीक्षा असते. त्याचा सराव कशा पद्धतीने असतो, परीक्षा कशी असते? तुझ्यासारख्या अशा अनेक मुली आहेत, त्यांना CA करण्यासाठी काय करायला पाहिजे, काय सांगशील? एक तर मेहनत खूप घ्यावी लागते, हार्डवर्किंग पाहिजे, त्यानंतर सेल्फ डिसिप्लिन पाहिजे. त्यामध्ये 3 लेवल्स असतात मेजरली का फाउंडेशन, इंटर, फायनल. तर पहिले जर फाउंडेशन पास झालो तर त्यामध्ये अजून कॉन्फिडन्स येतो का हा बाबा त्यानंतर पण आपण करू शकतो. मग इंटर, देन फायनल. तर जेव्हा आपण स्टडी करतो, एकदा जेव्हा आपण CA फायनलपर्यंत पोहोचतो, ती एक फिलिंग अलगच असते का आता हे क्रॅक होणारच आहे म्हणून. पण एकूणच मारवाडी समाजामध्ये जर विचार केला तर जास्त बिझनेसवर हे केलं जातं, परंतु आता मारवाडी समाजामध्ये पण मुलं मुली मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. त्यांनी पण अशा पद्धतीने काय करायला पाहिजे? अजून तुमच्या समाजामध्ये अनेक मुलं मुली आहेत, त्यांना शिक्षणासाठी काय सांगशील? फक्त बिझनेस हा एक उद्देश नाही पाहिजे. त्यांना एक डिग्री जी की त्यांना त्या बिझनेसमध्ये अजून उत्तीर्ण होतील अशी एखादी डिग्री त्यांना पाहिजे. फक्त बिझनेस, पप्पांचा आहे बिझनेस, त्याच्यामध्येच मी परत पुढं जाऊन तेच बिझनेस चालवणार ही सोच नाही पाहिजे त्यांची. एक पॉझिटिव्ह डिग्री त्यांच्या हातात पाहिजे का त्यांनी त्यांचं फ्युचर अजून ब्राईट होईल. एकूणच तू याचं आतापर्यंत श्रेय कोणाला देणार? ऑब्व्हियसली मी माझ्या आई वडिलांना आणि भावांना, माझे टीचर्स, ज्यांनी पण मला गाईड केलं आहे, त्या सगळ्यांना मी खूप खूप थँकफुल आहे. आता जोरदारपणे स्वागत केलं, मिरवणूक काढली, काय वाटलं? एक ती अलगच फिलिंग आहे का सगळे इतके चांगले आहेत, इतकं मस्त स्वागत वगैरे केलं आहे, खूप भारी वाटतं आहे. शेठ, तुम्ही एवढा बिझनेस करताय गेल्या अनेक वर्षापासून, हे यश मिळवलेलं आहे, काय वाटतं या संदर्भात? फार मला अभिमान आहे माझ्या सेजलवर. मी कमी शिकलो पण माझा मोठा मुलगा दर्शन IIT इंजिनियर झाला आहे. माझ्या भावाचा मुलगा आहे अभिनंदन, तो बी MITला होता, तो इंजिनियर झाला आहे. आणि आता सेजल बी CA झाली आहे. मला फार फार चांगलं वाटतं. आपल्यासोबत सेजल मेहरची आई आहे की तुमच्या मुलीने मिळवलेलं हे यश काय वाटतं? ती लहानाची मोठी कशा पद्धतीने तुम्ही सगळं तिला शिकवलं आणि आज जी तिने यश मिळवलेले, काय वाटतं? तिची मिरवणूक काढली, एकूण CA झाली, काय सांगा? तिच्यासाठी खूप मोठा अभिमान आहे मला. खूप म्हणजे खूप अभिमान आहे की सेजलने एवढं मोठं यश प्रदान केले, त्याबद्दल तिचे खूप खूप मनापूर्वक कॉंग्रॅच्युलेशन तिला. मला वाटलं नव्हतं सेजल एवढं पुढं जाईल आणि व्यवस्थित करेल. आज ती, तिचा भाऊ, नंतर तिची दोन्ही बहिणी, एक डॉक्टर, एक इंजिनियर झाली, एक डी फार्मसी झाली, लहान भाऊ इंजिनिअरिंग करतोय. म्हणजे 5ही मुलं आमचे इतके व्यवस्थित निघाले.
पण तिचं ज्यावेळेस परीक्षा पास झाली होती त्यावेळेस ती क्वालिफाय झाली त्यावेळेस आम्ही आलो होतो तिची मुलाखत घ्यायला. त्यावेळेस तिचे आजोबा होते आणि आज हे यश मिळवलं आहे, पण ते नाही. काय सांगाल? तिच्या आजोबांना बी इतका आनंद झाला असता की तिचे आजोबा आता म्हणजे पहिलं जेव्हा स्टार्ट घातलं तिला त्यावेळेसच आजोबा म्हटले की सेजल तू आता CA करते, CA होऊनच दाखव, त्याच्याशिवाय तू माघारी येऊ नकोस आणि काही म्हणू पण नकोस. ओके. तिच्या आजोबांची खूप खूप आल्या आधी डोळ्यात भरून पाणी आलं आम्हाला की आजोबांची इच्छाच तिने पुरी केली. इथलं का आष्टीसारख्या ग्रामीण दुष्काळी भागातली मुलंसुद्धा आता शिक्षणाची कास धरतायत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करतायत. ही नक्कीच उल्लेखनीय बाब आहे. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.